इथं 183 183 183 वजा 73 73 73 3 टाइम दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ मी ह्याला ए असं म्हणू शकतो का? येस, व्हाय नॉट. या ठिकाणी याला ए चा घन म्हणता येईल मला. आणि इथं मला बी 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 म्हणजे बी चा घन, या दोघांमध्ये वजाचं चिन्ह आहे. पॉइंट क्लिअर होतोय. तुम्हाला सूत्र प्रत्येक पाठ असणं गरजेचं नाहीये, पण हाताखालून जर गेला असेल तर असे प्रश्न क्विकली तुमचे आन्सर येतात. इथं दोघांमध्ये वजाचं चिन्ह आहे म्हणजे पहिल्या दोन पदाची तर 100% वजाबाकी असेल, ए वजा बी. आता सर याचा विस्तार पुढचा आठवत नाही, पण हे एवढे भारी असतात की आपल्याला सगळा विस्तार दिला असतो. इथं बघा, ए चा वर्ग, ए आहे ना, इथला ए इथं मानला, ए चा वर्ग अधिक ए बी आणि इथं बी चा वर्ग आहे. याचा अर्थ तुम्हाला इथं पुढं ए चा वर्ग अधिक ए बी अधिक बी चा वर्ग हा फॉर्म्युला पाठ नसला तरी पाठ झाला. आता इथं बघा, ते वरच्याचा विस्तार हा झाला आणि खालच्याचा विस्तार ऍज इट इज ए वर्ग अधिक ए बी अधिक बी चा वर्ग आहे. हा कटला भाग सरळ सरळ. म्हणजे तुम्हाला या पदामध्ये फक्त ए वजा बी करायचं आहे. मग ए किती आहे? 183. बी किती आहे? 73. वजाबाकी केली मित्रांनो, 110 याचं उत्तर आलं. एक प्रश्न मी सांगितला, कमेंट बॉक्स मध्ये या प्रश्नाला पुढच्या 10 सेकंदामध्ये खनखन कमेंट करून उत्तर द्यायचा प्रयत्न करा.